नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे एका नव्या कोऱ्या मराठी नाटकाचं. या नाटकाचं नावच खूप इंटरेस्टिंग आहे, भूमिका. प्रत्येकाला आयुष्यात करावी लागत असते वेगवेगळी भूमिका, पण त्याच्याबद्दल मी नाही बोलणार आहे. आपण जाणून घेणार आहोत साक्षात त्या नाटकाच्या लेखकाकडनं. लेखक माझा मित्रच आहे, क्षितिज पटवर्धन. क्षितिज, सर्वप्रथम नमस्कार. नमस्कार आणि शुभेच्छा तुला. थँक्यू नव्या नाटकाबद्दल. थँक्यू. मला जाणून घ्यायचं आहे की अनेक जॉनर्समध्ये तू काम केलेलं आहेस, अनेक माध्यमात काम केलेलं आहेस. आजीबाई जोरातसारखा एक वेगळा विषय असेल, तालीसारखी वेबसिरीज असेल, किंवा आता एकदम भूमिका. भूमिका नक्की काय आहे? भूमिका ही अशी गोष्ट आहे जी अनेक वर्ष मनात होतं की आपण मांडावी, आणि ती अत्यंत प्रामाणिकपणे मांडावी, काहीशा धाडसाने मांडावी, खरेपणाने मांडावी. आणि ती मांडण्यासाठी मराठी नाटकं इतकी उत्तम किंवा सुंदर जागा मला सापडली नाही. कारण मला नेहमी असं वाटतं की नाटक हे लेखकासाठी अत्यंत चॅलेंजिंग मीडियम आहे, आणि त्याच्यात तो स्वतःला जेव्हा आजमावून पाहतो तेव्हा त्याला स्वतःमधल्या अशा अनेक गोष्टी सापडतात ज्या त्यांनी एक्सप्लोर केलेल्या नसतात. तर ही नवीन भूमिका तपासून पाहायला पाहिजे असं कायम वाटत होतं, आणि त्यासाठी 2-3 वर्ष खरं तर त्या विषयाला वेळ दिला. चंद्रकांत कुलकर्णी सरांनी खूप चांगलं मोटिवेशन दिलं, गायडन्स दिला त्यासाठी. आणि मग असं लक्षात आलं की नाही, आपण माणूस म्हणून आपल्याला ज्या ज्या गोष्टी वाटतात किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्याला प्रभावित करतात किंवा अस्वस्थ करतात, त्या सगळ्याचं एक म्हणणं आपण एका नाटकात मांडलं पाहिजे, आपल्याला जर ते चांगलं एवढं सकस वाटतंय तर. आणि मग बाकीचं जे काम सगळं चाललं होतं ते एका पॉईंटला थांबवून किंवा थोडंसं बाजूला ठेवून जे मनातनं आत्ता म्हणायचं आहे, कारण आम्ही कमिशन्ड काम पण खूप करत असतो, गाणी असतील, सिनेमे असतील, पण नाटक हे स्वतःसाठी लिहिलेली गोष्ट असते, स्वतःला एक रीत करण्याची ते माध्यम आहे. तर त्या माध्यमात स्वतःला आजमावून पाहावं असं वाटलं, आणि म्हणून भूमिकेचा जन्म झाला. भूमिकेचा जन्म कसा आला आहे तू सांगितलंस, पण आता या नाटकातलं म्हणजे मगाशी तालीम बघताना जे जाणवलं आणि चंद्रकांत सरांनी जे सांगितलं की 6 व्यक्तिरेखा आहेत आणि प्रत्येक व्यक्तिरेखेची भाषा वेगवेगळी आहे, तर त्या भाषेविषयी जाणून घ्यायचं आहे. आपण नेहमी असं बघतो ना की नाटकांमध्ये किंवा सिनेमांमध्ये सगळीच पात्र लेखकांसारखी बोलतात असं वाटतं आपल्याला. म्हणजे असं वाटतं की एकच माणूस 6 वेगवेगळ्या रूपात बोलतो, आणि मला कायम असं वाटतं की तसं नसतं. एका पॉईंटला तुम्ही गोष्ट लिहायला सुरुवात करता आणि मग ते पात्र तुम्हाला सांगायला लागतं की ते काय बोलणार आहे. म्हणजे तुम्ही लेखक म्हणून त्या पात्रावर स्वतःचं मत लादण्यापेक्षा त्या पात्राचं मत काय आहे ते तुम्ही उतरवणं जास्त गरजेचं आहे, असं मला कायम वाटत आलं. कारण त्यांनी तुम्ही कॉन्ट्रॅडिक्ट पण स्वतःला करू शकता. म्हणजे एखाद्या पात्राचं असं असू शकतं जे लेखक म्हणून माझं म्हणणं नाही आहे, पण पात्राचं ते म्हणणं आहे असं, तर ती जागा, ती मुभा तुम्हाला त्या पात्राला द्यायला लागते, आणि ती अर्थात त्याच्या स्वभावातनं, त्याच्या वाक्यातनं तयार होते. तर तशी तयार व्हायची क्षमता या नाटकामध्ये होती. म्हणजे आपण कायम पाहिलं की मराठी नाटकांमध्ये काम करणारी जो वर्ग आहे, की घरात काम करणाऱ्या स्त्रिया किंवा पुरुष यांचं एक स्टिरियोटिपिकल रिप्रेझेंटेशन झालं आहे, की पडदा उघडतो आणि रामू काका एक फडकं मारत असतात, किंवा पडदा उघडतो आणि घरातल्या कामवाल्या बाई काहीतरी बोलत असतात. तर आता काम करणाऱ्या बाईंचं एक वैयक्तिक आयुष्य आहे, त्या आयुष्यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्यासुद्धा आता त्या घराचा तेवढाच मोठा भाग झालेले आहात, त्या समाजाचा अत्यंत एक महत्त्वाचा भाग आहे, त्यांचं एक ह्या सगळ्याबद्दल म्हणणं आहे किंवा त्यांची एक रिॲलिटी आहे. या सगळ्याचं एक 3 डायमेन्शनला अदमास घेणं आता फार गरजेचं आहे, नुसतं त्यांना बॅकग्राऊंडचं कॅरेक्टर म्हणून न ठेवता. तर त्या जाणीवेतनं ह्यातलं प्रत्येक कॅरेक्टर जिवंत झालं किंवा वर आलं, आणि मग त्या प्रत्येकाला त्याचे स्वभाव, त्याची भाषा, त्याचं म्हणणं आलं, आणि त्यांचा एक प्रकारचा संघर्ष याच्यात उभा राहिला. आपल्याला उत्सुकता आहे, आणि मुख्य म्हणजे जाता जाता शेवटचा प्रश्न. सचिन खेडेकरांसारखा अभिनेता, चंद्रकांत कुलकर्णींसारखा दिग्दर्शक आणि निर्माते सुद्धा अगदी दिग्गज, काय सांगशील त्याबद्दल? नाही, हे खूप भाग्यवान समजतो मी स्वतःला, कारण एका नाटकात असं सगळं मिळत नाही. खरं सांगायचं तर असं वेगवेगळ्या नाटकात एक गोष्ट मिळत जाते, पण सचिन सरांसारखा अभिनेता मिळणे खूप मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं एक प्रकारचा लँडमार्क आहे मी जे काही लिहितो आहे त्याच्यामधला. कारण काय होतं, हे फक्त ते हा रोल करतात एवढं छोटं किंवा एवढं साधं नाही. हे असं आहे की इतक्या प्रथितयश अभिनेत्याला, इतक्या कसलेल्या अभिनेत्याला 21 वर्षानंतर नाटक करण्यासाठी आपलं नाटक चांगलं वाटणं, आणि त्याला असं वाटणं की नाही, हे एक व्हेइकल आहे, हे एक चांगलं नाटक आहे ज्याच्यातनं मी आत्ता परत लोकांपुढे नाटकातनं येऊ शकतो. तर त्यांनी मलाही एक प्रोत्साहन मिळतं, मलाही एक बळ मिळतं, आणि आपण योग्य वाटेवर आहोत याच्याबद्दलचा जो एक पाठिंबा लागतो किंवा याच्याबद्दलचं जे एक ॲफर्मेशन लागतं ते डेफिनेटली मला मिळालं. आणि चंद्रकांत कुलकर्णी आहेत, जिगीशासारखी संस्था आहे, प्रशांत दळवी सरांचे मला आभार मानायचे आहेत, कारण ते एक मोठ्या भावाप्रमाणे गाईड करत असतात की इथे हे चांगलं वाटेल, कारण ते स्वतः खूप मोठे लेखक आहेत, पण तरीसुद्धा ह्या नाटकाच्या लिखाणाला त्यांनी बाहेरून जो पाठिंबा दिला आहे किंवा इनपुट्स दिलेत किंवा गोष्टी केल्यात त्या खूपच मौल्यवान आहेत. त्यामुळे त्यांचाही मला इथे उल्लेख करावा असं वाटतं. तेव्हा सर्व प्रेक्षकांना आपण सांगूया की भूमिका
हे नाटक नक्की बघा आणि त्याचा अभिप्राय जो काय असेल तो सर्वांपर्यंत पोचवा. आणि निश्चितपणे आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.